शिंदेंच्या शिवसेना नेते गजानन कीर्तिकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत आहेत। गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीत मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप होतोय। त्यानंतर आता पक्षातून त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत चालली आहे। इतकंच काय, कीर्तिकरांची हकालपट्टी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याच पक्षातले नेते शिशिर शिंदे यांनी केली आहे। शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत। पार पडलं, आशीर्वाद दिला, पण मतदान केलं नाही मी त्यांना। लोकसभेच्या निकालाआधीच शिंदेंच्या शिवसेनेत ठिणगी पडली आहे। याला निमित्त ठरलंय गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर या बापलेकाची जोडी। खासदार गजानन कीर्तिकर शरीरानं शिंदेंच्या शिवसेनेत आहे, पण त्यांचं मन मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या मुलासाठी झुरतंय। निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया करत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। त्यामुळे गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे। लोकसभेसाठी गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी अधिकृतपणे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झाली आणि गजाबाहू आकंठ पुत्रप्रेमाने अक्षरशः आंधळे झाले। गेली सुमारे वर्षभर गजाबाहू यांचा सर्व शासकीय निधी यंत्रणा अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्याने आणि पुढाकाराने विनियोग करत होते। एकाच कार्यालयात बसून कीर्तिकर पिता पुत्र पक्ष चालवत होते। त्यात शिवसेनेला शून्य लाभ होता, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्यक्षात फायदा होत होता। ऐन मतदानाच्या दिवशी गजाबाहूंच्या पत्नीने तुमचा एकेरी उल्लेख करत जाणून बुजून अपमान करत द्वेषाने प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू घेतली। गजाबाहू मूक साक्षीदार बनले होते। गजाबाहू कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचे आंधळवाणे राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली। गजाबाहू आपल्या पक्षातून बाहेर पडून मातोश्रीचे लाचार श्री व्हायचा प्रयत्न करीत आहेत। एकूणच कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसतीये, पण कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला व मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत। शिंदे साहेब, श्री गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, त्यांना निरोपाचा नारळ द्यावा ही आग्रहाची विनंती। अशा शब्दात शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे त्यांच्या हकालपट्टीची विनंती केली आहे। गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली, ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं, शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फार मोठी सभा झाली, सगळ्याला मी उपस्थित होतो। आता सगळं झाल्यानंतर मला कोल्हापूर, नाशिक अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी जाऊन शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारासाठी पाठवलं, तिथे जाऊन आलो, पुन्हा आलो। असा प्रसंग जो आहे राजकीय जीवनामध्ये, कोणाच्या राजकीय जीवनामध्ये येऊ नये। काय कर, समजा जिंकला काय हरला काय, त्याच्यात माझा काय दोष। जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकरांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं, मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी वडिलांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली। त्यामुळे लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवलं। असं असताना गजानन कीर्तिकर हे रवींद्र वायकर यांच्या प्रचारात दिसले नाही असा आरोप होतोय। त्यातच उत्तर पश्चिम मतदारसंघात टफ फाईट रंगेल असं विधान ऐन मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकरांनी केलं होतं, तर त्यांच्या पत्नीनं
आपला लेक अमोल कीर्तीकर खासदार झाल्यास नक्कीच आवडेल अशा भावना बोलून दाखवल्या होत्या. त्यामुळेच हीच बाब शिंदेंच्या शिवसेनेला चांगलीच खटकली आहे. वडील म्हणून जे काही कर्तव्य असतं ते पार पडलं, आशीर्वाद दिला, पण मतदान केलं नाही मी त्याला. वातावरण आता तसं मला असं वाटतं आहे समसमान आहे. कळलं की नाही, एकतर्फी नाही आहे. लोकांमध्ये ईडीबद्दल तर नाराजी आहेच, अमोल काय कोणी असू दे, ईडीमध्ये चांगल्यापैकी नाराजी आहे. मतामधून प्रेम व्यक्त करण्याची गरज नाही. घरात मुळातच आईचं प्रेम आहे लहानपणापासून. काय वाटतं 4 तारखेनंतर तुमचा मुलगा खासदार झालेला बघायला आवडेल तुम्हाला? अगदी मनापासून आई म्हणून उत्तर द्या. केव्हाही आवडणारच ना. म्हणजे जो आनंद असेल तो गगनात पण मावणार नाही. गजानन कीर्तीकर यांनी सलग 2 वेळा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाही शिंदेंच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकरांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकरांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकरांचं नाव मागे पडलं. माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं, अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा स्पष्ट आरोप आहे. हाच धागा पकडत कीर्तीकर पिता पुत्र एकाच कार्यालयात बसून पक्ष चालवत होते असा आरोप शिशिर शिंदेंनी केलाय. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. अधिकृत उमेदवारीची घोषणा होताच ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं. तब्बल 8 तास चौकशीही केली. त्यामुळे खासदार गजानन कीर्तीकर वेळोवेळी उघडपणे नाराजी बोलून दाखवतायत. कधी वापरला ह्याचा सुद्धा अभाव झाला पाहिजे. ते गेले 10 वर्ष खासदार आहेत आणि 9 वर्ष ते शिवसेनेबरोबरच आहेत. म्हणजे मूळ जी शिवसेना होती जी तोडफोडच्या अगोदरची, त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षातलं क्रेडिट हे आम्हाला मिळणारच. कारण मी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ती कामं केलेली आहेत. ती कामं आणली. कामं कशी आज दाखवली उद्या होतं असं नाही. ती कामं दाखवायला लागतात. ते सर्वे होतो, जागेवरती जाऊन बघायला लागतं, त्याचा किती उपयोग होणार आहे लोकांना ते बघायला लागतं. त्याचा वर्क ऑर्डर निघते आणि त्याच्यानंतर काम होतं, त्यानंतर हँडओव्हर होतं. मला असं वाटतं ह्या प्रोसिजरला 6 ते 8 महिने लागतात. त्यामुळे 9 वर्षातलं क्रेडिट मी पहिल्यापासून सांगतोय, 9 वर्षातलं क्रेडिट हे नक्की 100% शिवसेनेला म्हणजे पर्यायाने ते मला मिळालेलं आहे. खरं तर 2014 मध्ये भाजप शिवसेना युती तुटल्यावर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यावेळी ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात थेट 3ऱ्या क्रमावर राहिले होते. त्यानंतर अमोल कीर्तीकरांना शिवसेनेत फारशा संधी मिळाल्या नसल्याची खंत गजानन कीर्तीकरांच्या मनात कायम राहिली. आता शिवसेनेत फूट पडल्यानं अमोल कीर्तीकरांच्या गळ्यात थेट लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली. अशा परिस्थितीत लेकासाठी गजानन कीर्तीकर यांच्या मनात नक्कीच द्वंद्व सुरू असणार, यात काही शंका नाही. पी मल्लिकार्जुन आणि रितेश हातीमसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.